श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 18। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। उमापती महादेव की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। अध्याय 18। अध्यायाच्या सुरुवातीला पंढरीश परमात्मा रुक्मिणीचा पती भक्तांचं पालन करणारा चकोराला जसा चंद्र असावा आणि चकोराला चंद्राना अमृत पाजावं तसं आपल्या भक्ताच्या वरती कृपा करणारा, भक्तांना परमानंद देणारा, दिनांचा बंधू, दिनांचा नाथ हे पंढरीश परमात्म्या तुझा जय जयकार असो। आता पुढं भक्तिसार कथा चालवण्यासाठी आणि माझ्या बुद्धीला चालना दे अशी विनंती भगवंताची स्तुती स्तवन ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत। पाठीमागच्या अध्यायामध्ये गोपीचंद राजाला वैराग्य प्राप्त झालं। आता पुढे श्रोत्यांनी अवधान द्यावं। गोपीचंद राजानं आपली नगरी सोडलेली आहे, वैराग्य आचरण केलेलं आहे आणि गावोगावी पुढं जाऊ लागलेला आहे। आहारापुरती भिक्षा मागून पुढं गमन करू लागला। वाचेमध्ये सतत राम 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 कृष्ण हरी नामाचा जप करू लागलेला आहे। गौड बंगाल हा उत्तम देश आहे। गावागावामध्ये समाचार कळला की गोपीचंद राजा या आपल्या गोपीचंद राजानं योग आचरण केलेलं आहे, योग नीती आचरलेलं आहे। गावोगावचे सगळे जन विहोळ होऊ लागलेले, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागलेले आहेत। आहा हा राजा म्हणू लागलेले आहेत, एकमेकांना बोलू लागलेले आहेत। हा राजा नव्हता तर आमची आई होती, कन्ये समान आमचं प्रजेचं या राजानं पालन केलं। असा राजा पुन्हा मागुती आणि पुढं होणार नाही असं म्हणून गावोगावचे लोक आरंभळू लागले, दुःख करू लागले। असो, हा गोपीचंद राजा ज्या गावी जाई त्या गावचे लोक नेण्यासाठी पुढं येऊ लागलेले आहेत आणि म्हणू लागले, महाराज आपण इथंच आमच्या गावामध्ये वास्तव्य करावं आणि पूर्ण योगाचरण करावा। नाना पदार्थ आम्ही आपल्या पुढं आणून देऊ। भिक्षा आहारापुरती मागून गोपीचंद राजा मात्र पुढं जाऊ लागलेले आहेत। शेठ सावकार भले मोठे लोक, श्रीमंत लोक येऊ लागलेले आहेत, पण राजा मात्र त्यांचे ऐकत नाही। आणि मग ते लोक म्हणू लागलेले, हे महाराज तुमच्या विना ही प्रजा दीन दिसू लागलेली आहे। जसं प्राण गेलेलं शरीर असावं तसं हे राज्य दिसू लागलेलं आहे आणि म्हणून जशी गती प्रदेशची झाली तशी आमची झालेली आहे। तरी तुम्ही इथंच योग साधन करा आणि आम्हाला दररोज दर्शन द्या। आणि मग गावोगावचे लोक येऊ लागलेले आहेत, विनवणी करू लागलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये मात्र राजा गुंतून पडत नाहीत। गावोगावचे लोक राजाला गुंतवून टाकण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत। अशा पद्धतीनं पुष्कळ दिवस झाल्यानंतर स्वराज्याची सीमा ओलांडून गौड बंगाल देशाची सीमा संपलेली आहे आणि कौल बंगाल नावाच्या देशामध्ये गोपीचंद राजाने प्रवेश केला। त्या कौल बंगाल देशामध्ये गावोगावी हा वृत्तांत समजलेला आहे। लोक चकचकाट करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, गोपीचंद राजासारखा राजा झाला नाही, पुढं होणार नाही। गोपीचंद राजा हा पूर्ण ज्ञानवान आहे, धर्मदाता। असा कौल बंगालचा जो राजा आहे त्या कौल बंगाल राजाच्या पौलपट्टण गावामध्ये या गोपीचंद राजाची बहीण चंपावती ती तिथं सासर होतं, तिथं नांदत होती। तिलकचंद नावाचा तिचा सासरा महान प्रतापी युद्धधर्मी संपत्तीनं संततीनं
ऐश्वर्यवान वैभववान जसा गोपीचंद राजा तसाच तो तिलकचंद नावाचा राजा होता. हत्ती घोडे अपरिमित अशा पालख्या, दिव्य रथ, धनाचे भांडार, राजवाडे, किल्ले, कोट, दुर्ग असं कौल बंगाल देशाचा तो राजा तिलकचंद होता. 1,00,000 सहस्रशत म्हणजे कोट्यावधी असं त्याचं सैन्य होतं. आणि ती सैन्य समुदाय नाही तर शत्रूचा काळ असावा असा तो सर्व ऐश्वर्यवान संपन्न असा तिलकचंद नावाचा राजा. त्या राजाच्या राजवाड्यामध्ये चंपावती ही गोपीचंद राजाची बहीण त्याची सून म्हणून नांदत होती. नंदा जावा देवाप्रमाणे मानणारी ती होती. परमप्रतापी काळ गरजतो आहे त्याप्रमाणे सासू सासरे अतिशय सबळ आहेत. आणि असा असणारा त्या नगरीमध्ये कौल बंगाल राजाच्या नगरीमध्ये ही गोपीचंदाची वार्ता समजली. पण त्यावेळेला सगळे लोक या गोपीचंद राजाची निंदा करू लागलेले आहेत. म्हणू लागले, आहारे नपुसका, राज्य सोडून दिलं आणि गावोगावी भीक मागू लागलेला आहे. मृत्यू जरी आला तरी काखेमध्ये झोळी कधीही घेऊ नये. क्षत्रिय धर्मामध्ये जन्माला आला, राजदरबारामध्ये आणि काखेमध्ये झोळी घेऊन भीक मागू लागलेला आहे. आहा जन्मामध्ये येऊन काय केलं? क्षत्रिय कुळाला दूषण लावलेलं आहे. आमच्या मुखाला काळं लावलं आणि मूर्खासारखा भूतासारखा या जन्मात येऊन वागू लागलेला आहे. म्हणून लोक काय म्हणतील? हा अमक्या अमक्याचा सोयरा नपुसक झाला, वेडा पेसा झाला, राज्य वैभव टाकून देशोदेशी भीक मागू लागला. अरे हा जन्मताच का मिळाला नाही? कारण क्षत्रिय कुळाला यानं डाग लावलेला आहे. आता आपलं मुख कसं दाखवावं? अशा पुष्कळ रीतीनं लोक निंदा करू लागलेले. आमची निंदा लोक करतील. आहा ती कैशी मैनावती, तिनेच मुलगा गोसावी केला आणि देशांतराला भिक्षा मागण्यासाठी धाडून दिला. या पुत्राला देश वटाला पाठवून आपण राजगादीवरती बसली. जालिंदर हा गोमटा तिनं हाताशी धरला आणि सगळ्या राज्याला भ्रष्ट करून टाकलं. कल्याण जे आहे ते कल्याण सोडलं आणि हातामध्ये नरोटी घ्यायला लावली. सोनं टाकलं आणि चिंदुटी कपाळाला बांधून घेतले. आहा जालिंदर कोणचा निका? तो भिकार वाईट लोकांमध्ये हातामध्ये समूळ रोडका आहे, डोळ्याच्या ठिकाणी बोडका आहे, शिका नष्ट आहे. अशा जालिंदराच्या ध्यानी लागून घराला या मैनावतीनं आग्नी लावून घेतला. स्वतःच तोंड या जगामध्ये काळं केलं. आहा ती माय म्हणू नये तर तिला लाव म्हणावं, जिनं स्वतःचा मुलगा गोसावी केला. लठ्ठाश्रम जालिंदराच्या पायाशी लागली आणि राज्याला विघ्न आणलं. आता तिचा कोण बाप बलाढ्य असा राजा उभा राहील आणि या राज्याचा खटाटोप करून कोण करील? हे सगळं राज्य या गोपीचंद राजाचं ते देशोधडीला लावील अशी वल्गणा एकमेकांच्या जवळ स्वमुखानं करू लागलेले. आणि हे चंपावतीनं ऐकल्यानंतर तिचं मन क्षीण होऊ लागलेलं आहे. मनाच्या मनामध्येच आपल्या भावाचं गुण आठवण करून ती रडू लागलेली आहेत. नंदा जावांचे विशाळ असे बाण हृदयाला खुचू लागलेले आहेत. टोचून बोलणाऱ्या नंदा जावांच्या त्या बोलण्यानं ती अतिशय विव्हळ होऊ लागलेली आहे. आणि मग त्या नंदाने जावा म्हणू लागलेले आहेत, हिच्या भावाने उजेड केलेला आहे,
कीर्तीचा झेंडा मिरवलेला आहे. राज्य सोडून तो भिकेला लागलेला आहे. आता ही सुद्धा तसंच करील. माय बंधूंनी उजेड केला, तीही लोकी उजेड केलेला आहे. आता हिचाच उजेड उरला, ही सुद्धा भावासारखंच करील. अहो ती आई म्हणावी का तिला रांड म्हणावं? जिनं या जगामध्ये भांड उडवलं गेलेलं आहे आणि या जगामध्ये काळं तोंड करून घेतलं. अशी हिची माता आहे. असे दुःखाचे घाव खोचून खोचून नंदाने जावा बोलू लागलेले आहेत. आणि मग इकडं गोपीचंद राजा हा ग्राम वरंद पाहत पाहत या गावाहून त्या गावावरती जात असताना पौल पट्टण या नगरीच्या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे. पानवठ्याच्या जवळ बसलेला आहे. हात धुतलेले आहेत, शिंगीचा नाद केलेला आहे आणि मुखामधून हरी गोविंद हरी गोविंद हरी गोविंद म्हणू लागलेला आहे. पण स्वरूपामध्ये तो प्रतापवंत आहे. तो काही झाकला जाईना. सूर्यावरती कितीही आकाश आले, कितीही ढग आले, तरी त्या ढगाच्या आड सूर्य कधी बुडाला जात नाही. किंवा कस्तुरीला कितीही गुंडाळून ठेवलं तरी तिचा सुवास मात्र पसरल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे गोपीचंद राजा पानवठ्यावरती बसलेला आहे. त्यावेळेला परिचारिका त्या चंपावतीच्या तिथं आल्या. त्यांनी पानवठ्याच्या जवळ आल्याबरोबर राजाला ओळखलं गेलेलं आहे आणि मग त्या तशाच पळत राजमहालामध्ये गेलेल्या आहेत. राजासह सर्वांना त्या युवतींनी त्या मुलींनी गोपीचंद राजा पानवठ्यावरती येऊन बसलेला हा वृत्तांत सांगितला. आणि मग हा वृत्तांत ऐकून तो राजा अतिशय क्षीण झालेला आहे. म्हणू लागला, स्वतःचं तोंड काळं केलं आणि आमच्या गावामध्ये आमचं तोंड करण्यासाठी आला पण कसा आला? आता आमच्या नगरीमध्ये आलेला आहे. घरोघरी भीक मागत फिरेल आणि मग लोक म्हणतील हा आपल्या राजाचा सोयरा आहे, हा आपल्या राजाच्या सुनेचा भाऊ आहे, घरोघरी भीक मागतो आहे. स्वतःच्या तोंडाला काळं लावून घेतलं ना, आमची सुद्धा आबरू घालवील. आमच्याही तोंडाला काळं लावून हा पुढं जाईल. आहा, या राजाला असंच करायचं होतं तर आमच्या सोयऱ्या धायऱ्याच्या या नगरीमध्ये कशाला आला? स्वतःच्याच देशामध्ये गावोगावी जाऊन गुप्त रूपानं चोरून भीक सुखानं मागायची होती. आणि असं म्हणून त्या राजसदनामधली राजवाड्यामधली लोक सगळी वेडाळपणानं बोलू लागली. तिलकचंद त्याच वेळेला आपली जी पत्नी आहे त्या पत्नीला म्हणू लागलेला आहे, आता आपल्या सुनेचा भाऊ गोपीचंद हा आपल्या नगरीमध्ये आलेला आहे. तो गावामध्ये जाईल आणि घरोघरी भीक मागील. लोक म्हणतील आपल्या नगरीचा राजा, त्याच्या हा सोयरा, त्याचा हा पाहुणा आहे. आपली शुद्ध अशी अपकीर्ती पसरली जाईल. तरी आत्ता त्याला बोलवावं, घोड्याच्या पाग्यामध्ये बसवावं आणि त्या घोड्याच्या शाळेमध्ये बसवून त्याला भोजन घालावं आणि इथूनच त्याची बोलवणूक करावी, असं राजानं सर्वांना सांगितलं. तो राजा सभेच्या ठिकाणी निघून गेला. इकडं परिचारिकेला गोपीचंद राजाला बोलवण्यासाठी पाठवलं. परिचारिका त्या पानवठ्याच्या जवळ गोपीचंद राजाच्या जवळ आलेली आहे आणि म्हणू लागली, हे महाराज, तुम्हाला चंपावतीनं भेटीसाठी बोलावलेलं आहे. राजा मनामध्ये विचार करू लागलेला आहे की आम्ही गोसावी आहोत, आम्ही आता नाथपंथ स्वीकारलेला आहे. आम्हाला आता कशी बहीण आणि कैशी ताई माई, घर घर बाप आणि घर घर आई, हे विश्वच आमच्या आई बापानं भरलं गेलेलं आहे. पण आता चंपावतीनं आम्हाला बोलावलेलं आहे, तरी आपण तिची भेट घ्यावी आणि पुढं मार्गक्रमण करावा, पुढं निघून जावं. असं म्हणून परिचारिके सहित
परिचारिका पुढं चालू लागलेली आहे आणि गोपीचंद राजा पाठी मागून जाऊ लागलेला आहे. परिचारिकेनं त्या राजमहालाच्या पश्चिम द्वारामध्ये नेलेला आहे आणि मग जिथं घोडे बांधलेले होते त्या घोड्याच्या शाळेमध्ये नेऊन गोपीचंद राजाला बसवलं. आणि ती सेविका जी दासी आहे ती म्हणू लागलेली आहे, तुमच्या भेटीसाठी चंपावतीला इथं पाठवून देऊ, तुम्ही इथं बसावं, तुमच्या भेटीला तीच इथं येईल असा भाव त्या दासीनं दाखवलेला आहे. आणि ती पुन्हा राजवाड्यामध्ये निघून गेली. सगळ्यांना हा वृत्तांत सांगितला. मग की गोपीचंदाला अश्वशाळेमध्ये बसवलेलं आहे. लगेच त्या राजाच्या बायकोनं अन्नपात्र वाढलेलं आहे आणि मग ते अन्नपात्र भरून त्या दासीच्या हाती दिलं आणि एक सुंदर अशी स्त्री त्या घोड्याच्या शाळेमध्ये गोपीचंद राजाला भोजन घेऊन पाठवलेली आहे. ती परिचारिका अन्न घेऊन, ती दासी अन्न घेऊन अश्वशाळेमध्ये लगबगीनं आलेले आहे आणि म्हणू लागलेले आहे, महाराज आपण भोजन करा, तुमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही चंपावतीला तुमच्या भेटीसाठी पाठवून देऊ. ते पात्र पुढं ठेवलेलं आहे आणि परिचारिका तेथून निघून गेली. राजा मनामध्ये विचार करू लागलेला आहे, आहा हा आदर संपत्तीशी आहे, इवाईनी सगळ्या संपत्तीशी आदर करणारे आहेत. पाहुणे रावळे सगळे ज्याच्याकडं श्रीमंती आहे, ज्याच्याकडं पैसा आहे त्याचाच आदर करतात. मी गोसाई आहे म्हणून मी राज्याचा त्याग केला आणि म्हणून मला या घोड्याच्या शाळेमध्ये जेवण दिलेलं आहे. तरी काही असो, आपण तर आता संन्यास घेतलेला आहे, त्याच्यामुळं शत्रू आणि मित्र, सुख आणि दुःख आपल्याला समान आहे. तरी आता अपमान जो आहे तो या प्रपंचातील लोकांसाठी आहे असं म्हणून अगोदरच हे लोक सगळे कष्टी झालेले आहेत. आपण कष्टी व्हायचं कारण काय आहे? कारण मान आणि अपमान संन्याशाच्या साधूच्या जवळ एकच असतात. हे योगीजण मान आणि अपमान समान मानतात असं मनामध्ये योजलेलं आहे आणि भोजन करायला बसलेला आहे. मनात म्हणू लागलेलं आहे, चैतन्य ब्रह्म, पूर्ण ब्रह्म हे असं अन्न ब्रह्म आहे आणि म्हणून स्वरूप ब्रह्मीचं जीवन ब्रह्म, नाम हे ब्रह्म आहे. तरी अन्न ब्रह्म धिक्कारून सुख कसं प्राप्त होईल आणि असा विचार केलेला आहे आणि भोजन करण्यासाठी बसलेला आहे. इकडे अंतपुरामध्ये स्त्रियांनी पाठी मागून जे गवाक्षद्वार होतं आणि त्या गवाक्षद्वारातून, त्या खिडकीतून राजाला बघू लागलेले आहेत आणि मग एकमेकांना बोलू लागलेले आहेत, आहा काय हा निर्लज्ज राजा आहे, सोयऱ्याच्या घरी आला, घोड्याच्या शाळेमध्ये बसला आणि तिथं करंटा जेवण करू लागलेला आहे. एक म्हणू लागलेले, आणा याच्या बहिणीला, त्या चंपावतीला, आणि तिला हाताला धरून आणून दाखवा, तुझा भाऊ या घोड्याच्या लिदेमध्ये बसून कसा जेवण करतो आहे. आणि मग एक पळत गेलेले चंपावतीला हाताला धरलेला आहे आणि त्या गवाक्षद्वारातून, त्या खिडकीतून हात उंचावून तिला दाखवू लागलेले आहेत. आणि गवाक्षद्वारामधून पाहत असताना, दाखवत असताना अपशब्दानं कुशळवाणी करून बोलू लागलेले आहेत. म्हणू लागल्या, हा सर्वस्वी भ्रष्ट झालेला आहे, मान आणि अपमान त्याला कसा उरला. तस्करासारखा, चोरासारखा इथे येऊन बसलेला आहे आणि घोड्याच्या या पाग्यामध्ये, घोड्याच्या शाळेमध्ये जेवण करू लागलेला आहे. आहा, जळो याच जिनं केवढं वैभव सोडून दिलं आणि आता हा दैन्यवानानं कुत्र्यासारखा घरोघरी दारोदारी फिरू लागलेला आहे. लोक म्हणायचे, हा प्रजानाथ राजा,
पण यानं योग धारण करून जोग धारण करून जती होऊन वैराग्य होऊन संन्यासी होऊन याच्यामध्ये काय मिळवलं? हा तर आम्हाला भिकाऱ्यासारखा दिसू लागलेला आहे. जसा चोर धरून आणावा तसा हा आम्हाला दिसू लागलेला आहे. तरी आता असो कसंही असो, पण यानं सोयऱ्याच्या दारामध्ये यायचं काय कारण होतं? सोयऱ्याच्या नगरीमध्ये यायचं काय कारण होतं? कशासाठी? सोयऱ्यांची आबरू घालवण्यासाठी हा आलेला आहे. आला तो आला आणि घोड्याच्या शाळेमध्ये येऊन बसला आणि निर्लज्जपणानं भोजन करू लागलेला आहे, जेवण करू लागलेला आहे. अशा पद्धतीनं त्या नंदा आणि जावा बोलू लागलेले आहेत. अगोदरच चंपावतीला आपल्या भावानं संन्यास घेतल्यामुळं दुःख झालेलं होतं. त्या नंदा जावांचे ते अतिशय दुर्धर बाणासारखे शब्द तिच्या अंतःकरणाला टोचले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं ती अतिशय दुःख झाली. अगोदरच चंपावती आपल्या भावाला पाहून भावाची ती गती पाहून कष्टी झालेली होती, दुःख झालेलं होतं आणि त्याच्यावरती नंदा जावा या भूतासारख्या टोचून टोचून दुःख देऊन बोलत होत्या. पण ते त्यांचे शब्द नव्हते, तर ते खडतर असे बाण होते, हृदयावरती जाऊन आदळत होते. अशी अवस्था झाल्याच्या नंतर ती चंपावती अतिशय विव्हळ झालेली आहे, पश्चातापानं तापली गेली आणि मग त्या सर्व स्त्रियांना सोडलं, पळत पळत आपल्या राजमहालामध्ये गेलेली आहे. जीवित्वाला उदार झाली. एक अतिशय दुर्धर असं खंजीर शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिनं खसकन पोटामध्ये मारून घेतलं. पोट त्या शस्त्राच्या बळानं फोडलं गेलेलं आहे. खंजीर हे पोटामध्ये शिरल्याबरोबर त्या खंजीरानं जठर फाडलं गेलेलं आहे आणि एका क्षणामध्ये ती प्राणरहित झाली, रक्ताच्या थाळोरोळ्यामध्ये पडलेली आहे. इकडं अश्वशाळेमध्ये ती जी दासी आहे ती दासी म्हणू लागलेली, हे गोपीचंद राजा तुम्हाला चंपावतीला भेटायचं आहे. तेव्हा राजा म्हणू लागलेला आहे, आपण बहिणीची चंपावतीची भेट घेण्यासाठी जाऊ. त्यावेळेला ती दासी म्हणू लागलेली आहे, चंपावती ही सासरवाशीण आहे, तिला या अश्वशाळेमध्ये घोड्याच्या शाळेमध्ये कसं येता येईल? तरी आता तुम्ही इथंच वस्ती करा. रात्र झाली की मग आम्ही चंपावतीला सांगू, गुप्तपणानं या घोड्याच्या पाग्यामध्ये तुमच्या भेटीसाठी घेऊन येऊ. असं राजानं वचन ऐकलेलं आहे. म्हणू लागलेलं आहे, आजचा दिवस राहीन आणि मग इथून पुढं निघून जाईल अवश्य म्हणून त्या दासीला सांगितलेलं आहे. आणि आत्ताच जाऊन चंपावतीला सांगा की रात्रीच्या वेळेला येऊन माझी भेट घे. असं बोलून ती जी दासी आहे ती दासी चंपावतीकडं जाऊ लागलेली. चंपावतीच्या महालामध्ये जाऊन पाहते तर काय आहे, तिच्या पोटामध्ये खंजीर खुपसलेला आहे, जमिनीवरती पडली गेलेली आहे. ते पाहिलं आणि एकच कालवा वारडा ओरडा रडारड पडोपड झालेले. स्त्री मंडळी सगळ्या धावत जाऊ लागलेले आहेत. तेव्हा त्यांनी पाहिलं की चंपावती गतप्राण झालेली आहे. एकच आक्रोशाला सुरुवात झालेली आहे. कोल्हाळ उठला गेलेला आहे, रक्ताचं तळ साचलं गेलेलं आहे, जठर सगळं पोटाच्या बाहेर पडलेलं आहे. आणि हे त्या स्त्रियांनी पाहिलं, शंखध्वनी केलेला आहे, आक्रोश करू लागलेले आहेत. सासू सासरे जावा दीर पती ननंदा चाकर सगळेजण म्हणू लागले, चंपावती भावाकरता उदार झाली. मग बोलू नये ते बोलू लागले, म्हणू लागले, अतिशय आधम मंदमती मंदबुद्धीचा कुणीकडून आमच्या नगरीमध्ये आला, दुष्ट नष्ट आणि भ्रष्ट तो आमच्या नगरीमध्ये आला, आपल्या घराला अग्नी लावला. शेवटी
या पाहुण्याच्या घराला लावायला इथं आला, त्याला अगोदर बाहेर घाला, त्याचं तोंड सुद्धा बघू नका. एक म्हणू लागलेले, चंपावतीनं कर्तव्यता केली, जसं चंपावतीनं केलं तीच अवस्था ह्याची करा आणि ह्याला बी तिच्या बरोबर स्मशानामध्ये बोलवा. असं नाना तर्क कुतर्क करून हंबरडा फोडू लागलेले आहेत, हाका मारू लागलेले आहेत. एकच कोल्हाळ उठला गेलेला आहे, आहा आहा म्हणून रडू लागलेले आहेत. कुणी मोठ्यानं हंबरडा फोडू लागलेले आहेत, कुणी कपाळ पिटू लागलेले आहेत, कुणी हृदयावरती हाणून घेऊ लागलेले आहेत, कुणी जमीन भूमीवरती आपटून मूर्छागत पडू लागलेले आहेत, कुणी चंपावतीचे गुण आठवण करून रडू लागलेले आहेत. आहा काय चांगुलपणा होता चंपावतीचा, हिचा नवराच दैवहीन, म्हणून अशी सर्व गुण संपन्न राणी या राजाला सोडून गेली. कोणी म्हणू लागलं चंपावती ही अतिशय आबरूवान होती, आबरूची होती, तिला आपल्या भावाचं दुःख क्लेश पाहवलं नाही आणि म्हणून तिनं लज्जेनं लाजून स्वतःचा प्राण दिला. एक म्हणू लागलेले चंपावती तिचं काय गुणवर्णन करावं, हरणीसारखे डोळे, हत्तीसारखी डुलत चालणारी, स्त्रियामध्ये अतिशय सुंदर दिसणारी. एक म्हणू लागलेले सदा सर्व काळ आनंदी होती, हास्यवदन होतं, मुखावरती सतत हसू होतं, हर्षित असं आनंदी, जसा हत्ती असावा त्या हत्तीसारखी डुलत चालायची. एक म्हणू लागलेले काय तिचं चांगुलपण सांगावं, घरात मिरवत असताना सूर्यासारखी तेजस्वी दिसू लागलेली आहे. एक म्हणू लागलेले काय तिचं बोलणं मृदू होतं, कोमळ होतं, असं म्हणू लागलेले. एक म्हणू लागलेले तिला सासुरवास होता, पण कधी सुद्धा उदास झाले नाही. ईश्वराप्रमाणे सासू सासऱ्यांना मानून ती वडिलाप्रमाणे त्यांची सेवा करत होती, असं म्हणून आक्रोश करू लागलेले. ती एकच कुल्हाळ उठलेला आहे, तो सगळा रडारडीचा कुल्हाळाचा कालव्याचा आवाज अश्वशाळेमध्ये पोहोचलेला आहे. आणि मग त्या अश्वशाळेमध्ये असलेला गोपीचंद राजा विचारू लागलेला आहे, त्या घोड्याचं रक्षण करणारा, त्या घोड्याचं पालनपोषण करणारा, त्या घोड्यांना सांभाळणाऱ्या त्या सेवकाला विचारू लागलेला आहे, एवढा कालवा, एवढा आक्रोश, एवढा गरदारोळ कोल्हाळ कशाचा झाला कळेना. त्यावेळेला तो म्हणू लागलेला आहे, सर्वाठाही एक बोबाट झालेला आहे. गावामध्ये ती गोष्ट या नगरीमध्ये पसरलेली आहे की भावासाठी कष्टी झाली आणि आपला जीव सोडला. तेव्हा त्या आशीर्वाद रक्षकाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर गोपीचंद राजा म्हणू लागलेला आहे की कोणत्या भावासाठी जीव सोडला, कुणी सोडला आणि कुण्या भावासाठी सोडला. तेव्हा हे राजा, ती माझ्या कानावरती आलेली गोष्ट म्हणजे ती चंपावती राणी, त्या चंपावती राणीनं आपल्या भावाचं दुःख पाहून जीव दिला. तिचा भाऊ हा वेडा पिसा झाला, राज्य वैभव सोडलं आणि भिकारी झाला, गोसावी झाला, संन्याशी झाला, जती झाला, घरोघरी भिक्षा मागू लागला. म्हणून ते दुःख तिला सहन झालं नाही, म्हणून तिनं जीवित्व सोडलं गेलं, अविचारानं तिनं जीव दिला. तेव्हा तो म्हणू लागलेला आहे, बंधू कोण, त्रिलोचन चंदन गोपीचंद असं नाव जगामध्ये आहे, असं राजानं ऐकलेलं आहे. डोळ्यामधून घळघळ अश्रू वाहू लागलेले आहेत आणि गोपीचंद राजा म्हणू लागलेला आहे, हे बाई का घात करून घेतला माझ्यासाठी. मग चंपावतीचं गुण आठवण करून अतिशय मोहान गोपीचंद राजा रडू लागलेला आहे. आहा माझ्यासाठी प्राण दिला, हे चंपावती तू आज अनुचित केलं.
तरी आता या पृथ्वी तलावरती माझी सगळी अपकीर्ती झालेली आहे आणि सोयरे सगळे दुःखी झालेले आहेत. मी येथे आलो म्हणून चंपावतीने प्राण दिला, प्राणाचा त्याग केला, हा विसर कधीही पडणार नाही असा विचार चित्तामध्ये केलेला आहे. डोळ्यामधून घळ 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 अश्रू होऊ लागलेले आहेत. इकडं ते चंपावतीचं प्रेत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि स्मशानामध्ये लोक जाऊ लागलेले आहेत. गोपीचंदही त्या प्रेताला पाहून अतिशय रडू लागलेला आहे, दुःख करू लागलेला आहे आणि त्या प्रेताच्या बरोबर स्मशानभूमीकडं जाऊ लागलेला आहे. मनामध्ये कल्पना करू लागलेला आहे की अपकीर्ती झालेली आहे, तरी आता असो कसे आपल्या स्वतःच्या बहिणीला जिवंत करावं आणि या सोयऱ्यांना चमत्कार दाखवावा. आम्ही जोग घेतला म्हणून, आम्ही योगी झालो, आम्ही संन्यासी झालो, आम्ही नाथ झालो म्हणून यांनी आम्हाला गवतासारखं मानलेलं आहे. तरी आता नाथांचा प्रताप ह्यांच्या दृष्टीला पण दाखवावा. जसा पार्वतीचा गोसावी महादेवांना दक्ष राजानं हेळना केली होती, जीवित्वाचं हरण करून त्याच्यानंतर प्रताप गाजविला होता. अष्टवक्र बाळ जो आहे तो ब्राह्मण कुरूप म्हणून त्याची हेळना केली, पण त्यानंच प्रताप दाखविला आणि बंदीखान्यामधले सगळे ब्राह्मण मुक्त केले. वामनाचं रूप हे लहान आहे असं बळीनं मानलं होतं, तृणासमान मानलं होतं, पण आपला प्रताप दाखवून पाताळ भुवनामध्ये बळीला पाठवलं. अगस्तीचा देह लहान आहे असं समुद्रानं समजलं होतं, पण एकाच आचमनामध्ये सगळा समुद्र केशवनारायण म्हणत असतानाच आचमनामध्ये सगळा समुद्र प्राशन करून टाकला. आणि म्हणून उदय तरुच्या पोटी एकादशी गोरटी लहान आहे, पण तिनंच मृत्युमान्य नावाचा दैत्य मारला. दशग्रीव जो दशानन दशकंठ रावण राक्षसपाळ, त्यानं मारुतीला तृणासमान मानलं, पण सगळ्या लंकेची होळी हनुमंतानं करून टाकली. त्या न्यायानं आम्हाला इथं झालेलं आहे मान सन्मान रहित. तरी आता यांना नाथपंथ दाखवावा. मग सहस्थिती प्रमाणे स्मशान वाटिकेमध्ये त्या चंपावतीच्या प्रेतयात्रेमध्ये गोपीचंद राजा गेलेला आहे. प्रेताच्या जवळ उभा राहिलेला आणि म्हणू लागलेला आहे, मी सर्वांना सांगतो, माझं एक बोलणं ऐका, या प्रेताला दहन करू नका, जाळू नका. श्री गुरु जालिंदरनाथांना माझ्या गुरुना मी इथं आणि नानी चंपावतीला उठवीन. मी इथं असताना माझी बहीण वायाला जात आहे आणि मग मी नाथपंथ आचरण करून तरी त्याचं सार्थक काय आहे? मातुळ कुळासाठी, आजुळासाठी नागकुळाचा आस्तिक ऋषींनी आपल्या तपबळावरती रक्षण केलं. त्या पद्धतीने मी माझ्या बहिणीला चंपावतीला उठवीन. किंवा ऐरणीवरती हिरा जर गुंतला तर हिरकर्णीनं तो ताबडतोब काढता येतो. त्या पद्धतीनं माझ्या या सुंदर चंपावती बहिणीला मी उठवीन. मोहराच्या बरोबर सूत हा सगुण, पण तो कदापि भस्म होत नाही, त्याप्रमाणे या चंपावतीला मी उठवीन. असं सगळ्या कारणांना सर्वांना सांगू लागलेले आहेत. पण लोक हे अविश्वासी असतात, ते कधीच संतांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून जे मेलं ते मेलंच, पुन्हा कधी जिवंत होईल का? वाळलेल्या झाडाला कधी पाला लागेल का? पालवी फुटेल का? असा विचार त्यांनी केला आणि मग त्यांनी काही ऐकलं नाही. गोपीचंद म्हणू लागलेला आहे, मी सत्य बोलतो आहे. माझ्या गुरुचं प्रताप कृत्य प्रत्यक्ष सरस्वतीला सुद्धा वाचानं वर्णन करता येणार नाही,
काणिपाच्यासाठी सगळ्या देवांना या पृथ्वी तलावरती आणलं आणि सगळ्या झाडाला उलट टांगून त्यांना नग्न केलं. आणि म्हणून माझा गुरु हा प्रतापकर्णी आहे. 11 वर्ष गर्तेमध्ये असून सुद्धा अश्वलिष्ठेमध्ये घोड्याच्या विष्ठेमध्ये माझे मुनी राहिले. त्यांच्या प्रतापाचं मी काय वर्णन करू. तरी धैर्य धरून तुम्ही 4 दिवस या प्रेताचं पालन पोषण करा. मी माझ्या गुरुना जालिंदरनाथांना इथं आणून या चंपावतीला जिवंत करीन. पण न ऐकता अविश्वासी लोकांनी तिथं चिता रचल्या गेलेल्या आहेत आणि चिता रचून त्या स्मशानमहीमध्ये त्या चितेवरती प्रेत ठेवलेला आहे. अग्नी लावू लागलेले आहेत. हे गोपीचंदाने पाहिलं आणि मग तो चितेवरतीच बसलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे की या चंपावती बरोबर तुम्ही मलाही जाळून टाका. मी भस्म झाल्यानंतर मग माझ्या गुरुला जालिंदरनाथांना क्रोध आवरणार नाही. तुमची सगळी नगरी पालथी घालतील आणि तुम्हाला भस्म करतील. असं गोपीचंदांनी बोलल्याच्या नंतर तिलकचंदाला भयंकर राग आला आणि म्हणू लागलेला आहे, अरे तुझ्या गुरुचा प्रताप काय, तो फुगीरपणानं गर्वानं अहंकारानं आम्हाला सांगू लागलेला आहे. तरी चमत्कार करून दाखव, नुसतं बडबड करू नको. नुसत्या बोलण्यानं काही सुद्धा घडून येत नाही. तेव्हा तो म्हणू लागलेला आहे, या चंपावतीचा डावा हात काढून देतो, तो तुझ्या गुरुकडे घेऊन जा आणि प्रेताचा आम्ही रक्षण करू. गुरुचा चमत्कार आम्हाला दाखव. तेव्हा गोपीचंद राजा म्हणू लागलेला आहे, बरं झालं, चंपावतीच्या प्रेताचं रक्षण तुम्ही करा. मी या चंपावतीचा डावा हात घेऊन गुरुकडे जातो आणि माझा भाव दाखवतो. मग तिलकचंद्रानं मुलाला सांगितलं की या चंपावतीचा डावा हात काढून गोपीचंदाच्या हातामध्ये दे. मग गोपीचंद त्या चितेवरून उठलेले. नाथ गोपीचंदांची बोळवण केलेली आहे. नाथ गोपीचंद हातामध्ये आपल्या बहिणीचा हात घेऊन 1 कोस अंतर आलेले. इकडं काय झालं तर त्या चितेमध्ये प्रेत घातलेलं आहे आणि त्या चितेला अग्नी देऊन तो राजा त्याने ते उत्तर क्रिया उरकलेली आहे. आणि मग इकडं 5 कोस अंतर आल्याच्या नंतर जालिंदरनाथांना अंतर्ज्ञानानं कळालं की गोपीचंद इकडं येऊ लागलेला आहे. मी इथं आल्यानंतर काही बरीगत होणार नाही. सगळे लोक पिशून म्हणतील, दुष्ट लोक नाना परीच्या वल्गना करतील. बाळ शोकसागरामध्ये बुडलेला आहे असा चित्तामध्ये विचार करून स्वतः कृपामूर्ती जालिंदरनाथ चालू लागलेले. प्रयाणास्त्राची मंत्र विभूती कपाळाला लावलेले आणि त्याच वेळेला प्रयाण अस्त्र जे आहे ते नळ राजाला माहीत होतं आणि ते अति पवित्र असं अस्त्र दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हतं. ते अस्त्र जालिंदरनाथांच्या जवळ होतं आणि मग ते अस्त्र उजळ झाल्याबरोबर प्रयाण भस्म कपाळाला लावल्याबरोबर वात गतीनं, वाऱ्याच्या गतीनं एका क्षणामध्ये 100 कोस अंतर पार होतं. असं जालिंदरनाथ गोपीचंदाच्या दृष्टीला पडले गेलेले आहेत. म्हणू लागले, वत्सा पाडसा पुन्हा माघारी परतून कशासाठी आगमन करतो आहेस. त्यावेळेला नाथ गोपीचंदानी जालिंदरनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. सर्व वृत्तांत सांगितला. मग सर्व वृत्तांत ऐकून तुझा मनोरथ सिद्ध करीन. हे नाथ गोपीचंदा, काही काळजी करू नको, पुन्हा माघारी फिर अवश्य. म्हणून दोघेजण मार्गक्रमण करू लागलेले. पौलपट्टण नगरीमध्ये येऊन राजभवनामध्ये प्रवेशलेले आहेत. त्यावेळेला ते सगळेजण आप्त जणांनी मेळा घातलेला होता आणि गोल आकार पाळा घालून विव्हळ होऊन आक्रोश करत होते.
त्यावेळेला अकस्मात दोघांना त्यांनी पाहिलं. त्याच वेळेला तिलकचंद उठलेला आहे, धावत पुढं गेलेला आहे, परम भक्तीनं नमन केलं, आणून सोन्याच्या आसनावरती बसवलेला आहे आणि जालिंद्रनाथांच्या समोर हात जोडून उभा राहिलेला आहे. पण ते नमन कसं होतं तर शठ, त्या शठाचा शृंगार असावा आणि ऊस पडलेलं नगर असावं. त्याच्या मनामध्ये भावच नव्हता. शेळीच्या गळ्यामध्ये लांब स्तन असले तरी त्याच्यातून दूध कधी निघत नाही, किंवा गारुड्याचं जे शूरत्व पण असतं ते सगळं नकली असतं. वेश्येनं केलेलं मुखमंडन, वेश्येचा शृंगार, त्याप्रमाणे त्या राजाचा भावच नव्हता. जसं घागरीमध्ये सूर्य दिसतो आहे, हिवराची सावली ही गार वाटते, पण त्या सावलीमध्येच विकल्प असतो. वाईट बुद्धी शिवराच्या सावलीमध्ये बसल्यानंतर संचरली जाते आणि मग एखाद्या पिशाच्याचं बोलणं हे सत्यवादी कधीही मानत नाहीत. विनय भावच त्या राजाच्या जवळ नव्हता. किंवा एखादं वृंदावनाचं फळ आहे, ते दिसाया सुंदर दिसतं पण अतिशय कडवट असतं. तशा पद्धतीनं एखादा लुटण्यासाठी गोड बोलणारा मायेचा मैंद असावा. बगळा दिसतो पाण्यामध्ये, बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं अरे काय तपश्चर्या करायला लागला, एका पायावरती उभा राहून घोर तपश्चर्या बगळा करतो आहे. पण बगळ्याच्या मनामध्ये येतं की पायाच्या जवळ कधी मासा येईल. आणि तशा पद्धतीनं एखादा तस्कर आहे, चोर आहे, तो मौन साधना करतो पण उद्देश चोरीचा असतो. अर्थ साधक बघता पण तो काय करतो, स्वतःचाच प्राण घेतो, स्वतःच सगळं जे साधना आहे ते बुडवून टाकतो. त्याचं रसाळ भाषण, त्याच्यामध्ये मात्र भाव नसतो. गाईचं रक्षण करणारा गोपाळक जो गुराखी आहे, त्याचं ऊर्ध्व गायन, त्याच्यामध्ये काहीही तानमान स्वराचं भान नसतं. अशा पद्धतीनं, अशा न्यायानं तो राजा आपला भाव वरवरून दाखवू लागलेला आहे. समुद्राचं पाणी द्रोणाच्या जळामध्ये विनयाची गोडी राहत नाही. आणि म्हणून घरघरीचं असणारं जे वेगवेगळं असणारं, फिरणारं, मनामध्ये भाव नसणारे भोंदू जो आहे, त्या भोंद्याचं देवपूजा, एखादा हाल्या आहे आणि त्या हाल्याचं गण्या नाव ठेवलं, तसा भाव या तिलकचंदाचा. तिलकचंद हात जोडून उभा राहिलेला आहे पण भाव मात्र मनामध्ये नाही. हे जालिंद्रनाथांनी ओळखलेलं आहे. आणि मग जालिंद्रनाथ म्हणू लागले की चंपावती ही ज्ञान कळा, ज्ञान शक्ती, सगुण गुणवान युवती याच्या घरामध्ये कधीही साजून दिसली नाही. एखादी शिव साळुंका आहे आणि ती खडकावरती नेऊन तिची स्थापना करावी, तशी अवस्था चंपावतीची झाली. एखाद्या गाढवाला जर चंदनाचा लेप लावला आणि एखाद्या माकडाला जर गिरवाण भाषेमध्ये काही सांगितलं, एखादा कावळा आहे आणि त्या कावळ्याला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. तशी अवस्था चंपावती याच्या घरामध्ये. पण हे घर कसं आहे तर मैंदाचं घर आहे म्हणले, योगहीन, भावहीन असं आहे. पण आता असो कसे, जे ब्रह्मतंत्र आहे, जे ब्रह्मदेवानं गाठ बांधलेले ते घडून येतं. आणि म्हणून या गोपीचंदाची इच्छा पूर्ण करीन. गोपीचंद
जालिंद्रनाथ गोपीचंदाला म्हणू लागले, तो हात काढून माझ्याकडं दे. आणि मग शव जाणूनच चंपावतीचं हे मृत शरीर आहे असंच समजून त्या हातावरती मंत्र प्रयोग केलेला आहे. झोळीमधलं भस्म हातामध्ये घेतलेलं आहे आणि संजीवनी मंत्राचा जप केला. संजीवनी अस्त्र शुद्ध केलेला आहे आणि त्या हातावरती भस्म टाकलेलं आहे. त्याच वेळेला ते भस्म भुजेला लावल्याबरोबर हाक मारलेले आहे, चंपावती. ताबडतोब तिथं चंपावती उठून बसलेली आहे आणि नाथांच्या पायावरती मस्तक ठेवलं. जाज्वल्य संजीवनी आहे. एका क्षणामध्ये चंपावती जिवंत झाली. जसं दैत्यगुरु शुक्राचार्याच्या मुखातून कच बाहेर आला, त्याच न्यायानं सगळ्यांच्यावरती भाव ठसला गेलेला आहे. अहा जालिंद्रनाथ भले आहेत, पूर्ण ब्रह्म सनातन आहेत. आणि मग सगळे लागवेग उठलेले आहेत. जालिंद्रनाथांच्या पायावरती लोटांगण घालू लागले. हा पार करणी केली. या कलियुगामध्ये प्रत्यक्ष दैत्य गुरु शुक्राचार्य उतरले असं म्हणून गोपीचंद राजाचंही सगळेजण कौतुक करू लागलेले. धनसंपत्ती सोडून काय करावी, यांच्याबरोबरच आपणही जावं असं काही जण म्हणू लागले. आणि मग त्यावेळेला राजा म्हणू लागलेला, हे जग पश्चातापानं पूर्ण भरलेलं आहे, पण हे सगळं स्मशान वैराग्य आहे. पुन्हा जिथल्या तिथं परत जाणार. एखादा हत्ती आहे, तो हत्ती काय करतो तर सरोवरामध्ये जातो, सोंडेनं आपल्या अंगावरती पाणी शिंपडतो, स्वच्छ अंग धुतो आणि सरोवराच्या बाहेर आल्यानंतर थोड्या अंतरावरती गेल्यानंतर माती आपल्या सोंडेमध्ये घेतो आणि ओल्या अंगावरती त्याच सोंडेनं मातीचा फवारा मारतो, चिखलानं युक्त सगळं शरीर करून टाकतो. तसे हे सगळे लोक स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर यांना स्मशान वैराग्य प्राप्त होतं. स्मशानभूमीच्या बाहेर पडल्याबरोबर यांना संसाराची ओढ लागते. ती सगळी घाण अंगाला लावून घेतात आणि म्हणून गंधमोरीमध्ये लोळणारे असे हे आहेत. आणि म्हणून हे पश्चातापानं बोलू लागलेले आहेत. पण यांचा नरक प्रारब्ध योगानं काही सुटत नाहीत, अशी प्रारब्ध करणी. म्हणून जालिंद्रनाथ उठून जाऊ लागले. आणि मग तिलकचंद राजा जो आहे त्यांना अभिमान सोडला गेलेला आहे, गलित झालेला आहे. जालिंद्रनाथांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला, म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, मी पतित आहे. राजवैभवानं मी उन्मत्त झालो. या नाथ गोपीचंदाला मी अतिशय लहान मानलं, तरी मला आता क्षमा करा. तुम्ही दयावाळू, कनवाळू, कृपाळू, संत माये हुणही मायावंत, तरी बाळाचा हा अन्याय पदरामध्ये घाला, पोटामध्ये घाला, असं नम्र वचन बोललेलं आहे. आणि पायावरती वारंवार डोकं ठेवू लागलेलं आहे. आजची रात्र तरी इथं वस्ती करा असं म्हणू लागलेलं आहे. हे जालिंद्रनाथाने ऐकलं. आणि मग जालिंद्रनाथ म्हणू लागलेलं आहे, जर चंपावतीच्या हातून स्वयंपाक केला तरच मी इथं भोजन करीन. आणि मग तिलकचंदानं चंपावतीला सद्गत होऊन सांगितलेलं आहे की नाथांच्यासाठी स्वयंपाक कर. मग चंपावती भ्रतारासहित नवऱ्यासहित स्वतःच्या पंक्तीला बसवलेली आहे. जालिंद्रनाथाने तिला अनुग्रह दिला, नाथपंथाची दीक्षा दिली. आपल्या मुखातला उष्टाघास संजीवनी प्रयोगाचा मंत्राचा जप करून त्या चंपावतीला दिला आणि मैनावतीसारखी अमर करून टाकली. अशा पद्धतीनं भोजन झालेलं आहे. 13 गुणांनी युक्त पूगयेला लवंग कर्पूर, जायपत्रे जाती फळ केशर, कस्तुरी कंकोळ सुधा खादीर आणि नागवेली दळे, असे 13 पदार्थांचा विडा केलेला आहे आणि तो पानाचा विडा दिलेला आहे. आणि मग
तिलकचंद जालिंद्रनाथांना बोलू लागलेले, हे नाथा, आपण माझ्यावरती कृपा करुणा केली. त्यावेळेला जालिंद्रनाथ म्हणू लागलेले की हे तिलकचंदा, मी तुला सांगतो ऐक. हा सर्वज्ञ राशीनाथ गोपीचंद तपाला जाऊ लागलेला आहे, तरी याचं राज्य जे आहे ते अज्ञान बालक मुक्तचंदाच्या हाती आहे. तुझा प्रताप या पृथ्वी तलावरती माहीत आहे. मीही तिथं 6 महिने राहून याच्या मुलाला सर्व शिक्षा देईन, पण तुझा प्रताप माहीत आहे, त्याच्यामुळं त्या राज्यावरती कोणी शत्रू चाल करून येणार नाही. पण 6 महिने झाल्याच्या नंतर मी तिथून निघून जाईल. मुक्तचंद जर संकटामध्ये पडला तर तू ताबडतोब धावत जाऊन त्याचं रक्षण कर, त्याला साथ दे, असं जालिंद्रनाथांनी सांगितलं. अवश्य म्हणून राजानं सांगितलेलं आहे. याच्यानंतर 1 रात्र संपली, 1 रात्र निघून गेले. तिथून नाथ निघू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं जालिंद्रनाथांना नमन करून नाथ गोपीचंद तिथून पुढं जाऊ लागले. जालिंद्रनाथ ही हिलापट्टण नगरीचा मार्ग धरून पाठीमाग आले. तिलकचंद राजा जो आहे तो बोळवणूक करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. इकडं नाथ गोपीचंद मुक्काम दर मुक्काम साधित पुढं मार्गक्रमण करू लागले. अशा पद्धतीनं नाथ गोपीचंद बद्रिकाश्रमामध्ये गेलेले आहेत. बद्री केदाराला भावयुक्त असं नमन केलेलं आहे आणि लोखंडाच्या खिळ्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवून तीव्र असं तपश्चर्या नाथ गोपीचंद करू लागले. इकडे जालिंद्रनाथ हिलापट्टण नगरीमध्ये येऊन पोचलेले आहेत. तिथं 6 महिने राहून मुक्तचंदाला उपदेश केलेला आहे. काणिपनाथाच्या सर्व शिष्यासहित आणि जालिंद्रनाथ पुढं जाऊ लागले. नाना तीर्थ भ्रमण केली. 12 वर्ष लोटून गेली. शेवटी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आले. नाथ गोपीचंदाला भेटलेले आहेत आणि मग तपाचा उचित अर्थ जो आहे त्याच्यासाठी उद्यापन केलेलं आहे आणि देव सगळे स्वर्गातले बोलावले, सगळ्यांचा गौरव केलेला आहे. महाविष्णू आले, महादेव आले, सूर्यदेव आलेले, तो अश्विनी देव आले, वरुण देव आले, देवांचा राजा इंद्र आलेला आहे. सर्व दैवत भेटलेली आहेत आणि सर्वांनी आशीर्वाद दिला. सर्व विद्येचा समारंभ भार हा राजाला शिकवलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा सगळी दैवता आणली आणि त्यांनी नाथ गोपीचंदाला वरदान दिलं. अशा पद्धतीनं हे गोपीचंदाचं आख्यान या अध्यायामध्ये आता इथं संपलेलं आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ हे स्त्री राज्यामध्ये आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांना आणण्यासाठी जातील. तरी ती अतिशय अत्यद्भुत अशी कथा श्रोत्यांना नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेली धुंडीचा मुलगा मालू हे ग्रंथकर्ते सांगतील. स्वस्ती श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य केमेगार सदा परिसोत भाविक चतुर 18 गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार 18वा अध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय.